नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. खऱ्यांच्या घरी फराळ बनवायला चालू असतो तर त्यावेळी काजल तेथे येऊन म्हणते, काय चाललंय तुमचं खरे जोडप्यांचं? फराळाचा असा घमघमाट सुटलाय ना, आपल्याला ना घरी दिवाळी असल्यासारखं फील होतंय. तर संगीता म्हणते, तू तोंड धुवून चकल्या चाखायला ये. तर काजल म्हणते, हो मी ते तर करणारच आहे, पण तुम्ही खरंच फुल नाईट घातली का हे सगळं करायला? तर संगीता म्हणते, हो आता एवढं भांडे घासले की मग झालं. तर काजल म्हणते, तुम्ही खूप कामं केली आहेत, भांडे वगैरे मी बघते, तुम्ही जाऊन आता आराम करा. रात्रभर तुम्ही काम करत होता तर आता तुम्ही आराम करायचा आहे आणि मी काम करणार आहे. तर दिनकर ऐकत नसतो. तर काजल म्हणते, सकाळी तुम्हाला कामाला जायचंय ना, मग झोप झाली नाही तर पित्त खवळेल. तरीसुद्धा दिनकर काही ऐकत नसतो. तर काजल म्हणते, मी पटकन कलाताईला फोन लावते. तर दिनकर म्हणतो, कलेला काही फोन बिन लावायचा नाही. तर काजल त्या दोघांना आराम करण्यासाठी तेथून पाठवून देते. चांदेकरांच्या घरी सगळेजण नाश्ता करत बसलेले असतात. त्यावेळी सोहम रजनीला म्हणतो, उन्हाळा संपत आला तरीसुद्धा तू लोणचं बनवलं नाही. तर रजनी म्हणते, बनवणारच आहे मी, परंतु आधीचं सुद्धा लोणचं इतकं शिल्लक आहे की पुढचं 3 महिने पुरेल. तर सोहम म्हणतो, तू लोणचं करते ना, त्या प्रक्रियेचं मला चित्र काढायचं आहे. तर रजनी म्हणते, ठीक आहे, कैऱ्या आल्या की मी तुला सांगते, मग तू बघ काय बघायचं आहे ते. नैना कलाला जेवणासाठी काय बनवणार आहेस विचारते. तर कला तिला सांगते. तर ते ऐकून नैना म्हणते, सो बोरिंग, माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनव, कॉर्न पॅटीस आणि पनीरची भाजी बनव. त्याचवेळी अद्वैत तेथे येतो आणि तो नैनाच्या हातात एक पॉकेट देतो आणि म्हणतो, हे तुझ्यासाठी. तर नैना विचारते, यात काय आहे? नैना ते ओपन करून पाहते तर ते बिल असतं. तर नैना अद्वैतला म्हणते, हे कसली फालतूगिरी आहे अद्वैत, हे कसलं बिल आहे? तर अद्वैत म्हणतो, तू चांदेकर ज्वेलर्सच्या लेटेस्ट कलेक्शनमधला हार घेतलास ना, त्याचं हे बिल आहे. तर नैना म्हणते, बिल देण्याची काय गरज होती? तर अद्वैत म्हणतो, तू जर पेढीतून एखादी वस्तू घेतली तर त्याचं बिल द्यायला नको का? तर नैना म्हणते, हो मी घेतली एखादी वस्तू, पण मी घरची आहे ना, आणि घरच्या माणसांकडून सुद्धा बिल घेतोस का तू? ही काय पद्धत आहे वागण्याची? आणि तुला जर हे बिल द्यायचं होतं तर तू मला हार दिलासच का? तर अद्वैत म्हणतो, मी तुला हार दिलेला नाहीये, तू तो माझ्याकडे मागितलास, म्हणून तुला त्याचं बिल भरावं लागेल. तर अद्वैत म्हणतो, घरातील कोणीही पेढीवरून जरी काही घेतलं तर ते बिल पे करतात. जर खरेने मला काही मागितलं असतं आणि मी ते तिला दिलं असतं तर त्याचं बिल मी स्वतः पे केलं असतं. बिल तू पे करणार आहेस की तुझ्या नवऱ्याला सांगणार आहेस हे तू मला सांग. आमच्या पर्सनल एक्सपेन्सेससाठी आम्ही सगळेच पेढीतून सॅलरी घेतो, त्यातून तो ते बिल करू शकतो. आणि राहुलकडे बघतच म्हणतो, बरोबर आहे ना राहुल? तर राहुल नैनाकडे रागातच बघत हो म्हणतो. तर अद्वैत म्हणतो, व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि नाती नात्यांच्या जागी, हे कायम लक्षात ठेव. तर नैना म्हणत असते, मी सून आहे या घरची. तर अद्वैत म्हणतो, पण नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत आणि मी नियमांना धरूनच बोलतोय. तर आबा म्हणतात, अगदी बरोबर. तर नैना रागातच तेथून निघून जाते. तर नैना रूममध्ये येऊन चिडचिड करत असते. तर तिच्या मागोमाग राहुल येतो आणि तो ते बिल नैनाच्या हातावर ठेवत म्हणतो, तू अद्वैतकडनं 6 लाखांचा हार घेतलास, काय गरज होती? तर नैना म्हणते, राहुल ऑलरेडी माझं डोकं खूप दुखतंय, त्यात तू अजून मला ऐकवू नकोस. तर राहुल तिच्यावरच ओरडत असतो आणि तिला म्हणतो, तुला नको ते उद्योग करायला कोणी सांगितलं? तर नैना म्हणते, मला काय माहिती अद्वैत डायरेक्ट 6 लाखांचं बिल घेऊन येईल म्हणून. मला हवा होता तो हार, हे सगळं खरं तर तुझ्यामुळे झालंय. अद्वैतकडे जाऊन तो हार मागायची वेळ माझ्यावर तुझ्यामुळे आली. तर राहुल म्हणतो, काहीही बोलू नकोस तू. तर नैना म्हणते, काहीही काय, आठवून बघ तू. लग्न झाल्यापासून आतापर्यंत तू स्वतःहून मला एकतरी गिफ्ट आणलंस का कधी? तुला ना आपल्या बाळाची काळजी आहे ना माझी काळजी आहे. लग्नाआधी तू खूप प्रॉमिसेस केले होतेस मला, पण लग्नानंतर गिफ्ट तर खूप लांब राहिलं. तुझ्याकडे मला द्यायला साधा वेळ सुद्धा नाहीये. तर राहुल तिला म्हणत असतो, उगाच काहीतरी बोलू नकोस. त्यावेळी नैनाला सौरभचा मेसेज येतो. तर तो मेसेज पाहून नैनाला थोडीशी भीती वाटते आणि ती राहुलला म्हणते, आत्ता मला वाद नाही घालायचा, प्लीज लिव्ह मी अलोन. कला अद्वैतसाठी रूममध्ये कॉफी घेऊन आलेली असते. तर अद्वैत म्हणतो, मी कॉफी मागितलीच नव्हती. तर कला म्हणते, माहिती आहे मला. तर अद्वैत म्हणतो, नंतर मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले होते वगैरे असं मला ऐकवशील? तर कला म्हणते, खरं तर मी याचं सणसणीत उत्तर तुला देऊ शकते, पण तू आत्ताच मला छान सरप्राईज दिलंस, त्यामुळे मी तुला उलट उत्तर देणार नाही. मला वाटलं होतं नैनाताई जे काही वागली ते कळल्यानंतर तू चिडशील, घरात सगळ्यांना घडलेलं प्रकरण सांगशील आणि त्यामुळे घरात वाद होतील, पण तू तसं केलं नाहीस. मगाशी तू नैनाताईला ते बिल देऊन सगळी परिस्थिती छान हँडल केलीस. नैनाताईला तिच्याच भाषेत उत्तर दिलंस. आता ती परत अशी वागणार नाही.
हे सगळं नैना बाहेर उभा राहून ऐकत असते आणि स्वतःशीच मनात विचार करते म्हणजे अद्वैतने मला बिल हिच्याच सांगण्यावरून दिलं असणार. हीच अद्वैतच्या मनात माझ्याबद्दल नाही ते भरवतीये. सोडणार नाही मी हिला. आणि तेथून निघून जाते तर अद्वैत कलाला म्हणत असतो, तुला काय वाटलं? जगातलं सगळं तुला एकटीलाच कळतं का? तर कला म्हणते, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? तर अद्वैत म्हणतो, एवढी हुशार आहेस ना तू, सगळं कळतं ना तुला, मग मी काय बोललो हे कळालं नाही का? तर कला म्हणते, खरंच नाही कळालं मला, तू सांग ना स्पष्ट. तर अद्वैत म्हणतो, म्हणाली नसलीस तरी तुला असंच वाटतं ना की तुला समोरच्याच्या मनातलं सगळं कळतं. तुझ्यात काहीतरी जादू आहे, समोरच्याला काय हवंय काय नको तुला सगळं कळतं. पण असं काही नाहीये, उलट मीच तुला चांगलं ओळखलंय, त्यामुळे उगाच माज दाखवत जाऊ नकोस. तर कला म्हणते, मी माज दाखवतच नाहीये. तू नैनाताईच्या बाबतीत जे काही वागलास ते मला छान वाटलं म्हणून मी तुझं कौतुक केलं एवढंच. पण तुझ्याशी चांगलं बोलण्यात काही अर्थच नाही. पण तुलाच असं वाटतं की मी किती ग्रेट आहे, मला सगळं कळतं. पण मी तुला चांगली ओळखते. जगासाठी असशील तू चांगला गुड बॉय, पण मला माहिती आहे ना नक्की कोण माज करतं ते. तर अद्वैत म्हणतो, हे तू सांगायची गरज नाही मला. मी अद्वैत चांदेकर आहे. गेली अनेक वर्ष मीच बिझनेस सांभाळतो, त्यामुळे कोणाशी कसं डील करायचं हे मला चांगलंच माहितीये. तर कला म्हणते, ते दिसतंय मला. मी, माझं, माझ्यामुळे, माझं असं, माझं तसं, या पलीकडे तुझ्या डिक्शनरीमध्ये वेगळे शब्दच नाहीयेत. जा ना आता, ऑफिसला जायला उशीर होतोय ना, नाहीतर परत मलाच ऐकवशील तुझ्यामुळे माझा दिवस खराब गेला, तुझ्यामुळे माझा वेळ वाया गेला म्हणून. तर अद्वैत म्हणतो, जातोय, तू सांगायची गरज नाही मला. आणि ही कॉफी घेऊन जा, थंड कॉफी पित नाही मी. तर अद्वैत तेथून जातो तर कला ते कॉफीतला एक घोट पिऊन बघते तर तिला खूप कडू लागते आणि ती म्हणते, ही कडू कॉफी पिऊनच अद्वैत इतका कडू झालाय, आगाव. तर अद्वैत तिला अति आगाऊ असं म्हणून तेथून जातो. काजल नैनासाठी फराळाचा डबा घेऊन यायला निघालेली असते. कला सानिकाला फोन करून सांगते की मी डिझाईन्स बनवले आहेत, मी त्याचे फोटोज तुला पाठवते, तुला जर त्यात काही बदल करून पाहिजे असेल तर तू मला तसं सांग. सोहम चित्र काढत असतो त्यावेळी काजल तेथे येते आणि ती सोहमबरोबर गप्पा मारत असते. त्यावेळी सोहम विचारतो, काय काय आणले, दिवाळी आयटम आहेत का? तर काजल म्हणते, दे टाळी, आपण पण हेच बोललो. तर सोहम म्हणतो, काय काय आहे बघू तरी दे मला. तर काजल त्याला म्हणते, हे सगळं तुझ्यासाठी नाहीये, नैना दीदीसाठी आहे. म्हणजे तू पण खा नंतर, पण आधी नैना दीदीसाठी आणि तिच्या बाळासाठी. रोहिणी त्या दोघांना गप्पा मारताना लांबूनच पाहते आणि मनात विचार करते, हे तर लक्षातच आलं नाही माझ्या. या दोघांचं जे काही चाललंय त्यावरून तर मला वेगळाच सिग्नल भेटतोय. सोहम प्रेमात तर पडला नसेल ना या काजलच्या? तसं असेल तर मिसेस खरेंचं नशीब उजाडलं म्हणायचं. तिसरी मुलगी सुद्धा याच घरात येणार आणि मग या घरात धमाका होणार. मला माहितीये काहीही झालं तरी श्री काही तयार होणार नाहीये. हाच तर चान्स आहे. या बाप आणि मुलामध्ये फक्त एक काडी टाकली की हे सोहम बाळ कायमचं निघून जाईल इकडून आणि मग राहुलच्या मार्गातला एक काटा बाजूला. असंच हळूहळू मी माझ्या राहुलच्या मार्गातले सगळे काटे बाजूला करणारच. त्यानंतर काजल त्या सगळ्या बॅग्स घेऊन हॉलमध्ये जाते आणि तिथेच सगळ्यांची वाट बघत बसते. इकडे रोहिणी श्रीकडे येते तर श्री विचारतो, काय काम आहे रोहिणी, आज इकडे कशी काय? तर रोहिणी म्हणते, काम असल्याशिवाय मी माझ्या भावाशी बोलायला येऊ शकत नाही का? आधी आपण किती छान गप्पा मारायचो, फिरायचो, पण आता असं काही राहिलंच नाही. मी काय म्हणते, चल ना आज आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊया. तर श्री म्हणतो, आज सगळं काही आहे, फक्त वेळ नाहीये. तर रोहिणी म्हणते, वेळेचं काय, काढला तर असतो, नाही तर नाही. आपण आत्ताच फिरायला जाऊ, चल. त्यानंतर रोहिणी श्रीला घेऊन हॉलमध्ये येते आणि काजलला बघून म्हणते, ए मुली, तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात असं बसण्याची? तर काजल सॉरी म्हणते. तर रोहिणी म्हणते, सॉरी काय, मॅनर्स नाहीयेत का तुला? दुसऱ्यांच्या घरात येऊन सोफ्यावर असं पाय वर घेऊन बसतात का? किती एक्सपेन्सिव्ह आहे तो माहितीये का तुला? आणि तू आली असशील घाणीत पाय बुडवून. तर काजल म्हणते, असं मुद्दाम कोणी घाणीत पाय बुडवून कशाला येतं? ती घाण आपल्या चुकून पायाला लागते. आणि तुम्ही किंवा मी काय, आपण सगळे नॉर्मली रस्त्यावरून चालतोच की. तर रोहिणी श्रीला म्हणते, बघितलंस का, एकापेक्षा एक उद्धट आहेत या 3 बहिणी. तर काजल म्हणते, मी फक्त एवढंच म्हणाले की मुद्दाम काय कोणी पायाला घाण लावून येत नाही आणि आपण सगळे. तर रोहिणी मध्येच म्हणते, आपण सगळे काय, आमच्याशी बरोबरी करू नको. तुम्ही चालत असाल रस्त्यावरून, आम्ही गाडीतून फिरतो. तर श्री म्हणतो, सरोज वहिनी उगीचच नाही चिडत यांच्यावर, मुळात घरातून संस्कारच नाहीयेत यांच्यावर. कुठून आपले अद्वैत आणि राहुल फसले कोणास ठाऊक. तर रोहिणी म्हणते, बरोबर बोलतोयस तू, आई वडिलांनी काही शिकवलंच नाही यांना, एक सोडून 3 मुली जन्माला घातल्यात. तर काजल म्हणते, काहीही काय बोलताय तुम्ही, सुरुवातीला मी सॉरी म्हणाले ना, आणि आपण उगाच कोणाला सॉरी म्हणत नाही.
आणि काही गरज नसताना उगाच आपल्या आईबाबांवर कशाला घसरताय तुम्ही? तर रोहिणी म्हणते पुन्हा उलट उत्तरं देतेयस तू. या तिघी बहिणी अशाच. तर काजल म्हणते बहिणींचं काय आहे, त्यांनी काय केलंय? तर रोहिणी म्हणते तुला सॉरी म्हणायची गरज नव्हती आणि म्हणाली असशील तर उपकार करायची गरज नव्हती. तर श्री म्हणतो कसली भाषा आहे ग तुझ्या तोंडामध्ये, आणि इथे येऊन गुंडगिरी नाही करायची. तर काजल म्हणते आता खूप जास्त झालंय असं वाटतंय. इथे आपण आपल्या बहिणींना भेटायला आलोय आणि त्यांना भेटून झालं की आपण इकडून निघून जाणार आहे, आणि असंही आपण तुम्हाला भेटायला नाहीच आलोय, त्यामुळे आपल्याशी नाही बोललात तरी चालेल. तर श्री तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणतो गप्प बस. हा सगळा गोंधळ ऐकून सगळेजण हॉलमध्ये येतात. तर श्री तिला म्हणत असतो माझ्याच घरात येऊन माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तर नैना मनात विचार करते कशाला आली आहे ही इथे. तर काजल म्हणते आपण तुम्हाला आधीच सांगितलं की आपण आपल्या बहिणींना भेटायला आलोय, त्यांना भेटून झालं की आपण इकडून जाणारच आहे. तर रोहिणी तिला म्हणते ज्या कुणाला भेटायचं असेल ते या दरवाजाच्या बाहेर, आमच्या घरात नाही, नाहीतर धक्के मारून हाकलून देईल तुला मी. तर श्री म्हणतो नुसतं सांगू नकोस तिला, सिक्युरिटीला हाक मार, या असल्या मुलीला आपल्या घरात थारा नाही. आणि तो सिक्युरिटीला आवाज देतो. तर रोहिणी म्हणते सिक्युरिटी कशाला, मीच हिला घराबाहेर काढते. आणि ती तिच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढत असते. त्यावेळी कला तेथे येते आणि रोहिणीला थांबवते. आजचा भाग इथेच संपवतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे चांदेकरांकडे चोरी झालेली असते, त्यामुळे ते CCTV फुटेज पाहतात. तर त्यात असं दिसतं की काजलने चोरी केलेली आहे. तर अद्वैत म्हणतो 2 बहिणी खोटारड्या आणि 1 चोर आहे. तर कला अद्वैतला म्हणत असते काजल चोर नाहीये, तू तरी विश्वास ठेव. तर अद्वैत म्हणतो समोर जे दिसलं त्यावर ठेवलाय मी विश्वास. तर कला म्हणते जसं दिसतं तसं नसतं, काजल निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.